नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड यांच्याकडून प्रोसेस सर्व्हर, डाक ऑर्डरली, त्याचबरोबर जी डाक पदासाठीची भरती आहे 10वी पाससाठीची, ही मेगा भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. 10वी पाससाठीची सुवर्ण संधी असणारी ही जाहिरात, याच्याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर इथे पाहू शकता, जे अधिकृत नोटिफिकेशन आहे, जाहिरात आहे, गव्हर्नमेंट ऑफ NCT दिल्ली यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. याच्यानुसार कंबाईन एक्झामिनेशन असणार आहे. प्रोसेस सर्व्हर, पिऊन, ऑर्डरली डाक आणि डाक पिऊन या पदासाठीची. त्याच्यानुसार ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत 24 मार्च 2024 पासून. शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची 18 एप्रिल 2024 पर्यंत. याच्यामध्ये पदे आहेत प्रोसेस सर्व्हर, पिऊन, ऑर्डरली आणि डाक पिऊन या पदासाठीची आहे. तर यानुसार जागा पाहिल्या जाऊ शकतात. प्रोसेस सर्व्हरसाठी डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोड्ससाठी 4 जागा आहेत, एकूण 2 जागा आहेत. याच्यामध्ये प्रोसेस सर्व्हरसाठी 1 आहे. पिऊन, ऑर्डरली, डाक पिऊनसाठी एकूण 7 जागा आहेत. आणि त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट सेशन कोर्टसाठी सुद्धा सेम पद्धतीमध्ये एकूण 92 जागा आहेत. अशा एकूण 102 जागांची जी भरती आहे ती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी जे 18 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करण्याची लिंक जी आहे अधिकृत वेबसाईटवर अवेलेबल आहे. इथे पाहू शकता. या वेबसाईटद्वारे जो अर्ज आहे तो अर्ज केला जाऊ शकतो. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता. त्याच्यानंतर जे तुमचं लॉग इनचा ID आणि पासवर्ड आहे त्याद्वारे तुमची जी पुढची प्रोसेस आहे या पदासाठीची फॉर्म भरण्यासाठीची ती पूर्ण करू शकता. यासाठी पोस्ट कोड असणार आहे. तो पोस्ट कोड तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. ऑनलाईन अप्लाय करताना इथे पोस्ट कोड देण्यात आलेला आहे. इथे पाहू शकता 82124, 82224 म्हणजे या पदासाठीचे जे पोस्ट कोड आहेत ते पोस्ट कोड टाकणं आवश्यक आहे. त्याच्यानुसार पुढची माहिती पाहूया. याच्यामध्ये त्याची सिलेक्शन प्रोसेस आहे, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता आहे आणि याच्याबद्दलची विस्तारित माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन पाहू शकता 10वी पास असणे आवश्यक आहे. LMV म्हणजे लाईट मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स आणि 2 वर्षाचं ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स याच्यामध्ये आवश्यक आहे. एसेन्शियल याच्यामध्ये पाहू शकता. त्याचबरोबर पेमेंट स्केल देण्यात आलेला आहे. वयाची पात्रता 18 ते 27 वर्ष दरम्यान आहे. प्रोसेस सर्व्हरसाठी सुद्धा त्याच पद्धतीने 10वी पास आणि 2 वर्षाचं ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे एक्सपिरियन्ससह. त्याचबरोबर वयाची पात्रता 18 ते 27 वर्ष दरम्यान आहे. त्याच्यानंतर पिऊन, ऑर्डरली, डाक पिऊनसाठी सुद्धा त्याच पद्धतीने 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पे स्केल आहे. पे स्केल चांगल्या पद्धतीचं आहे. 18 ते 27 वर्ष दरम्यान वयाची पात्रता असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टसाठी सुद्धा सेम पद्धतीचे जे पदे आहेत, एकूण 92 पदे या सेक्शनमध्ये आहेत. यासाठी सुद्धा 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पेमेंट स्केल सेम पद्धतीने 21,700 पर्यंत आहे आणि 18 ते 27 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आहे. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये जे आहे महत्त्वाची पदे आहेत आणि त्यांची शैक्षणिक पात्रता 10वी पास महत्त्वाची आहे. तर या पदासाठी तुम्ही सहज अर्ज करू शकता. 10वी पाससाठी सगळ्यात जास्त सुवर्ण संधी असलेला असा जॉब आहे. त्याच्यासाठी अप्लाय कशा पद्धतीने करायचे पाहू शकता. अधिकृत वेबसाईटवर जी लिंक दिलेली आहे तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन पूर्ण करून त्यासाठी 18 एप्रिल 2024 पर्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, त्याबरोबर जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो फिल आउट करून पूर्ण डिटेल्स सबमिट करून फी पेमेंट करून जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे. त्यासाठी जे फी पेमेंट पाहू शकता 100 रुपये फी पेमेंट आहे या भरतीसाठी. त्याच्यानंतर एक्झामिनेशन सेम पाहू शकता. यासाठी ज्या परीक्षा घेण्यात येणार आहेत याच्यासाठी प्रोसेस सर्व्हर या पदासाठीची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट MCQ, त्याचबरोबर ड्रायव्हिंग स्किल आहे टेस्ट आणि मुलाखत अशा 3 फेजमध्ये जे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता इंग्लिशसाठी 25 प्रश्न, 25 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर हिंदीसाठी सुद्धा 25-25, जनरलसाठी 25 प्रश्न, 25 मार्क्स आणि अर्थमॅटिक्ससाठी 25 प्रश्न, 25 मार्क्स अशा पद्धतीने असणार आहे. यासाठी पासिंग स्कोर 50% आवश्यक आहे जनरलसाठी आणि बाकी कॅटेगरीसाठी 45 आहे रिझर्वसाठीचे. तर अशा पद्धतीने आहे. त्यानंतर पुढे MCQमध्ये 160 मिनिटांचा वेळ असणार आहे. 120 मिनिटांचा वेळ यासाठी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुढच्या फेजमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट असणार आहे. क्वालिफाय बेसिसवर असणार आहे ही टेस्ट. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू जो आहे तो 15 मार्क्स असणार आहे आणि या इंटरव्ह्यूच्या नंतर जे फायनल सिलेक्शन कॅन्डिडेट्स आहे या दोन्ही परीक्षेच्या आधारावर ऑब्जेक्टिव्ह MCQ आणि एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यूच्या आधारे जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती जाहीर केली जाईल. त्याच्यानुसार प्रत्येक पदासाठीची जी
एक्झाम पॅटर्न आहे, त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस आहे याबद्दलची माहिती, विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीची लिंक PDF डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. तर अशा पद्धतीने जवळजवळ विविध पदांसाठीची ही भरती आहे. 10वी पाससाठी सुवर्ण संधी असलेल्या यास डाक आणि पिऊन त्याचबरोबर प्रोसेस सर्व्हर या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर पुढची जी प्रोसेस असणार आहे सिलेक्शनसाठीची म्हणजेच एक्झामिनेशन याबद्दलची माहितीसुद्धा अधिकृत वेबसाईटद्वारे तुम्हाला वेळोवेळी मेल ID द्वारे कळवली जाईल. यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.